संदीप, मला आता तुला एक प्रश्न विचारायचा आहे. असा आहे की खरं तर आधी गाणं, त्यानंतर त्याला संगीत देऊन एक वेगळं गाणं तयार होतं, पण कधी चालीवरती सुद्धा तुम्हाला लिहावं लागतं, तर ते एक डिफिकल्ट असतं का? डिफिकल्ट असतं, पण मला कायम असं वाटतं की हे सगळे जे प्रकार आहेत, कॉपी रायटिंग काय किंवा चालीवरती लिहिणं काय, मला माझ्यामध्ये जो कवी आहे त्या कवीसाठी केलेला तो शब्दांचा रियाज वाटतो कायम. त्याच्यामुळे माझ्या कवितेलाच मदत होते कुठेतरी, असं मला सारखं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, चालीवर लिहिणं म्हणलं तर तसं अवघड आहे, पण म्हणलं तर त्याची एक मदत सुद्धा होते, कारण सुरांची ताकद आपल्याला सगळ्यांनाच माहिती. आणि ती जेव्हा चाल डोळ्यासमोर येते त्यावेळेला आपोआप ती चाल काहीतरी सांगत असते, तुम्हाला ते फक्त उतरवून काढायचं असतं छान. तर माझा कायम तसा प्रयत्न असतो. आणि त्याबरोबरच एक प्रयत्न असतो माझा की गाणं म्हणताना ज्या प्रकारे आपण कविता वाचतो तेव्हा आपण जे शब्द वापरतो त्यापेक्षा गाणं म्हणताना थोडेसे वेगळे वापरायला लागतात. त्याचं जे फोनेटिक्स आहे ते डोक्यात ठेवून आ उ ई वगैरे जे उच्चार आहेत ते सगळे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वापरायला लागतात. ते थोडीशी कसरत असते, पण त्याच्यामध्ये मजा घेतली तर त्याच्यासारखा आनंद नाही असं मला वाटतं. तर त्यामुळे मला वाटतं ही सवय मला सलीलनी लावली पहिल्यांदा चालीवर लिहायची. तर सुरुवातीला मी काही गाणी लिहिली, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मी चालीवरती बरं लिहितो, त्यामुळे मग तो सोकावला थोडासा. आणि मग आता तो जरा थोड्या अवघड फ्रेजेस काढतोय. तर मला असं वाटतं आता बेलाची जी गाणी आम्ही केली त्याच्यामध्ये अशा बऱ्याच अवघड फ्रेजेस होते की ज्यांच्यासाठी शब्द देणं थोडं अवघड होतं, पण प्रयत्न केलाय. इतका चांगला तुमचा नाचायचा मूड आहे, तो लगेच घालवत नाही. अजून 2 गाणी तशीच ऐकवतो की तुम्हाला नाचावंसं वाटेल. सोडून जायचं नाही, मोडून सांगा
झी टॉकीजने आपल्याला अनेक धमाल चित्रपट दिले. त्या मालिकेतला पुढचा चित्रपट आहे हाय काय नाही काय, ज्याचे दिग्दर्शक आहेत प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री. त्यामधलं एक आयटम सॉन्ग सुद्धा संदीपने लिहिलंय आणि सलीलने ते स्वरबद्ध केलंय. तर मी ते गाणं म्हणण्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा अंजली कुलकर्णी हिला विनंती करतो की तिने रंगमंचावर यावं.
या चित्रपटात ज्यांच्यावर हे गाणं चित्रित झालंय, जो मादकचा ठुमका, तो सोनाली कुलकर्णी सुद्धा इथे आहे, तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.